महाराष्ट्राच्या राजकारणातला छावा म्हणून अजित पवारांकडे बघितलं जात होतं आणि त्यांची जर अशा स्वरूपामध्ये अपघाती निधनातून हत्या करण्याचे प्रयत्न झाला असेल तर हा अत्यंत दुर्दैवी असा प्रकार आहे महाराष्ट्राच्या राजकारणातला. आणि त्यामुळे प्रश्न तयार होत आहेत, प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार, ती शासनाला द्यावी लागणार, ती प्रशासनाला द्यावी लागणार आणि ती नेतृत्वालाही द्यावी लागणार आणि तीच प्रश्न उपस्थित होत आहेत. मुळात या पूर्ण प्रकरणामध्ये ज्यावेळेला आता हा अपघात आहे की घात आहे हा प्रश्न तयार होतो आहे, त्यामध्ये आणखी एक प्रश्न तयार होतो की विमान ज्या स्वरूपामध्ये रनवेजवळ येतं, ॲप्रोच करतं आणि ॲटोमॅटिक त्याचं टिल्ट होतं आणि ते ज्या स्वरूपामध्ये टिल्ट होतं तो सहजासहजी टिल्ट होण्याचा प्रकार नाही आहे. एक तर इंजिन फेल्युअर आहे कम्प्लिटली किंवा ते स्वतःहून टिल्ट होतं आहे. तर या संदर्भात पायलटवर जो शंका घेतली जाते आहे ती कशा स्वरूपाची आहे? तर बरं, आज रोहितदादांनी केलेलं प्रेझेंटेशन जर सगळ्यांनी बारकाईने बघितलं ना तर अनेक प्रश्न आहेत. माझं म्हणणं हेच आहे, कोणावर थेट आरोप करण्यापेक्षा या अनेक गोष्टी ज्या आहेत ना, या अनेक गोष्टींची पडताळणी आणि त्यांचा अगदी काटेकोरपणानं तपास, लिव्हिंग नो स्टोन अनटर्न, ही मागणी आहे. आणि ही मागणी जर पूर्ण झाली तर याच्यावरचं जे काही संशयाचं धोका आहे हे दूर होईल असं मला वाटतं. या घटनेनंतर तुम्ही माननीय शरद पवारांची काही चर्चा केली या पूर्ण प्रकरणात की आता काय? यानंतर पवारसाहेब, आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे की प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे खरं तर रुग्णालयात लगेच भरती झाले. सुरुवातीला अनेक लोकांना सांत्वनासाठी अनेक लोकांना साहेब भेटले आणि त्यानंतर ते रुग्णालयातून आत्ता त्यांना काही दिवसांपूर्वी डिस्चार्ज मिळाले आणि आता आमची त्याविषयी चर्चा होईल. पण दुसऱ्या एका फार महत्त्वाच्या मुद्द्यावर मला ही आपलं एक लक्ष वेधायचं आहे की पण हे सगळं घडताना महाराष्ट्रात काय घडतं याचा एकदा विचार करून बघा. की दुर्दैवानं दादांचं ज्या दिवशी ही घटना घडते त्याच दिवशी त्याच खात्याच्या फाईल्स याच्यावर सही केली जाते. घाईघाईने आज त्याच्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न झालाय का? स्थगिती दिली गेली किंवा आज मला सगळं त्या अधिकाऱ्याचं निलंबन झालं. ही हिंमत होते कशी? याचे धागेदोरे कुठपर्यंत पोचलेत? मग याचे धागेदोरे आणखी खोलपर्यंत गेलेत का? कारण तुम्ही विचार करा, अल्पसंख्याक शाळांचा दर्जा जेव्हा दिला जातो त्याला केवढ्या मोठ्या सवलती मिळतात आणि जेव्हा तुम्ही सेंट झेवियर्स आणि पोद्दार सारख्या शाळा त्यामध्ये जर असतील तर दिसतं तेवढं प्रकरण सोपं आहे का? की याची पाळंमुळं आणखी खोलपर्यंत गेलेली आहे. आणि त्यामुळे या सगळ्या ज्या गोष्टी होत आहेत ना, या सगळ्याकडे बारकाईने पाहणं गरजेचं आहे. चला, आता ज्यावेळेला आपण ह्या सातत्याने या विषयाकडे येतोय, अपघाताच्या विषयाकडे येतोय, विमान प्रवास हा काही सर्वसामान्य माणसाच्या क्षमतेतला प्रवास नसतो. साधारण अत्यंत महत्त्वपूर्ण अशी लोक जी प्रशासनातली, उद्योग जगतातली अशा चार्टर्ड प्लॅनने ते प्रवास करत असतात. मुळात याचा मेंटेनन्स हा खूप महत्त्वाचा विषय असतो आणि जर अशा महत्त्वपूर्ण व्यक्ती प्रवास करत असतील तर त्याचा मेंटेनन्स आणि त्याचं ऑडिट होणं गरजेचं नव्हतं का? आणि जर तो मेंटेनन्स कोण करत होता हा जो प्रश्न उपस्थित होतोय त्याबद्दल तुम्ही काय म्हणा? याविषयी रोहितदादांनी पुन्हा एकदा त्याचं स्पष्टीकरण दिले. दुसरी एक फार महत्त्वाची गोष्ट जो आपण विमान प्रवासाचं म्हणालात, यामध्ये तुम्ही आणि मी सुद्धा जेव्हा विमानातून प्रवास करतो ना, तुम्हाला मला सुद्धा माहीत नाही आज की आपण ज्या विमानातून प्रवास करतो ते विमान सेफ आहे की नाही. दुर्दैवानं DGCA जे ऑडिट करतं हे वर्षातून एकदा करतं. अजून आपल्या देशामध्ये अशी सगळ्यात महागडी आपली आज ज्याला म्हणतो आपण वाहतुकीचं साधन आहे, आपल्याकडे अजूनही रोबस्ट मेकॅनिझम नाही आहे की मी ज्या विमानात पाय ठेवतोय ते विमान एअरवर्दी आहे की नाही. मी पुन्हा म्हणतो एअरवर्दी. म्हणजे आजही रोहित दादांनी जे मुद्दे मांडले त्यामध्ये एक्स्ट्रा फ्युलचा मुद्दा मांडलेला आहे. हे एक्स्ट्रा फ्युल अशा पद्धतीनं कॅरी करणं हे एअरवर्दीनेसच्या व्याख्येत बसतं का? अगदी. की मग फक्त वर्षाच्या शेवटी या गोष्टी केल्या जातात आणि जेव्हा वर्षातून एकदाच DGCA जेव्हा या सगळ्या गोष्टी तपासतं तेव्हा काही लॉगमध्ये फेरफार करण्याची जागा राहते का? आणि मग एअरवर्दीनेसचं तो जो लॉग आहे, बरं जेव्हा आपण प्रवासी वाहतूक कंपन्या ज्या काही आहेत, एअर इंडिया झाली, इंडिगो झाली, या सगळ्यांना या संदर्भामध्ये कदाचित थोडीशी फेरफार करण्याची शक्यता कमी असेल तर ती चार्टर्ड विमानांमध्ये जिथे जास्तीत जास्त VVIP प्रवास करतात इथे या फेरफारीची शक्यता जास्त असते का? हे प्रश्न तयार होतात.